बुद्धीचे वैभव बुद्धीचे वैभव जग जिंकायचं असेल तर बुद्धीला आणि इतिहास करावा वाटत असेल तर मनोबल लागतं. इतिहास कोणाचा झाला साहेब? तुमचा माझा नाही. काही स्वातंत्र्यवीर आता स्वातंत्र्य सेनानी होते ना, काही तर फुकट नाव लागले, मग काही केलं नाही त्याला. फक्त ते जगलो, त्याच्यात गेलं सरकारनं जाऊन का हे होते चळवळीत. काही नाही, इंग्रज गावात आले हे कणगीत लपून बसले होते. यायचा कार्यक्रम तेवढा, इतिहास नाही झाला त्याचा. इतिहास त्या लोकांचा झाला बा की मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा. आता एखादा येडपट म्हणत असेल का सावरकर माफीवीर होते, त्या म्हणण्याला काय अर्थ नाही. इतिहास साक्षीला आहे. एकमेव सावरकर असे क्रांतिकारी होते ज्यांना बैलाच्या जागेवर जुतल्या गेलं. जैलात तर लय गेले, पण जयच्या बरोबर आचार्य होते, जयच्या बरोबर वाचायला पुस्तकं होते आणि जयची व्यवस्था त्यावेळेच्या राजवाड्यात होत होती. एकमेव क्रांतिकारी सावरकर का ज्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. अंडाशेल नावाची एक हे असते, अंडापुरती, त्याच्यातच बसून राहिला, हात हालत नाही, पाय, एवढी कठीण शिक्षा सावरकरांनी भोगली. आता कोण काय म्हणते याला काही अर्थ नाही. गर्भवतीच्या काळा गर्भवतीच जाणते नाही, जिले काहीच नाही. नाटकं करते असं कुठं पोट टोकत असते काय ते, म्हणजे तू काही दुखलं म्हणे मुळल्याच्या बाबतीत. अहो ते नाही होय नाही, मुळल्याचं वेगळं, प्रसूतीच्या वेगळ्या, कळा सारखंच आहे का ते. मग आता जयचे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी सावरकरांवर शिंतोडे उडवले. उन्होंने अपने गिरेबान में झाँक के देखो कितने दाग आहेत दामन. इतिहास कोण लिहितं साहेब? जे लोक मनाने कणखर आहेत. ज्या लोकांचं म्हणत नाही जयला रक्त पाहिल्यावर ते इतिहास लिहिते नाही. तर आमच्या बरोबर एकदा दिंडीत ऍक्सिडेंट झाला, टलेच्या टले महाराज लोक, मी काढू लागलो होतो. येईला म्हणून टोलेला उचला ट्रॅक्टर. आपल्या जण काही नाही बाबा, पांडुरंगच वाली आहेस म्हणलं, पंक्तीत काला मुळमुळू जेवते. हा बोटू चोकू चोकू कांडे पतले झाले आणि आता डोक्याला हात लावून बसला. कोणाचंही काम आहे का? अरे कंठातून बंदुकीची गोळी गेल्यानंतर ही शत्रू बरोबर 2-2 हात करता आले पाहिजे. इतिहास त्यांचा होता. 42 दिवस शरीराचे कातडे बाहेर निघाल्यानंतर हे मरणाऱ्यानं म्हणाव, कवी तुम चंदन हो. कधी कधी मला वाटते कोणची नशा करत असते माणसे, मातीचे बनले होते. चटका बसला ना, चटका फटके बसले का माणसं बयान बदलवतात. फटके उघडा केला चांगला आणि चोपला धरून दुसऱ्या दिवशी म्हणून नाही बा मी नाही भानगडीत पडत, आपलं ठरलं आपल्या ताटात हात धुवा ना आपल्या ताटात जेवा. एवढी कोण मातीची माणसं होती. 42 दिवस तुमचे नख कापले, हात तोडले, जीभ छाटली, शरीराचं एक अंग तुटलं. मी तर काही पाहिला नाही चित्रपट यासाठी नाही पाहिला कारण पूर्वी आमच्या पूर्वजांनी खूप सुंदर सांगितलं.
पूर्वीची आई, माझी आई फार हुशार होती, ती असं फार तज्ञ पाहिजे. जेव्हा हे पिक्चर निघाले नव्हते त्यावेळेसच ते म्हणून, बाबू शंभू धर्मात्मा होता. आम्ही लहान होतो, शंभू धर्मात्मा होता. कशावर? अरे छत्रपतीचं लेकरू आहे, ज्याच्या बापाने कधी डोळे वर करून परस्त्रीला पाहिलं नाही, त्याच्या पोराची काय ताकद आहे दुसऱ्याच्या नाच पाहण्याची? शक्यच नाही, इम्पॉसिबल. खानदानी रंगेल पाहिजेत लोक, मग पिढी पिढीनं कसा रंगेल येते. म्हणजे त्याच्या आज्यानं जर 200 एकर गमावले असेल तर नातू तो गुंटाने ठेवत, जिर गा हाजीर, जिर गा हाजीर, जी 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 हा गेलं. हे खानदानी रंगीले रसूल आहे. ज्याचा बाप एवढा परमप्रतापी, 16 वर्षाचं वय होईपर्यंत जो माणूस 4 ग्रंथ लिहून ठेवतो तो स्त्रीलंपट असूच शकत नाही. हे तर डाव्या लोकांनी खूप गडबड केली. कोण्या रक्ताचा असेल हो माणूस बनलेला? काय रक्त असेल या माणसाचं की एवढं चिंधड्या तुमच्या अंगाच्या व्हा लागल्या? तुमच्या अंगावर चटणी काय लावतात? ते पिक्चरात फक्त कोळे दाखवले, कोळे नाही मारले. हातपाय बांधले. तुम बजरंगी सिंदूर की, त्याचं वाक्य आहे. तू कोण दिसतोय राजा? अरे तू असं वाटते का तू बजरंग बली आहेस? असं रक्त आहे तुझं. काय आहे माणसं? मनोबल, मनोबल आहे. एवढं मनोबल की पुढचा फक्त वाकला पाहिजे म्हणून तुम्हाला वाकवण्यासाठी निघाला. तुम्ही मरायला तयार आहे पण वाकायला तयार नाही. समोरचा म्हणतो तुम्हाला धर्म बदलतो, तुम्ही पुढच्याला म्हणता मेला तर चालेल पण तू माझ्या धर्मात आहे, तुला धर्म बदलायला नाही लावता, तो सोबत तर येईल. कुठं असतील हे लोक? कधी कल्पना केली याची? कुठे कल्पना केली? कारगिलचं युद्ध झालं होतं ना, तर कारगिलच्या युद्धाच्या वेळेला 13 लोक गेले होते, 13 लोक. पण वरचे जे मिलिटन्स आहेत ते खालच्या लोकांना दिसत नव्हते. आणि वरती जी तुकडी गेली होती त्या तुकडीच्या जवळच्या बंदुकीच्या गोळ्या संपल्या होत्या. खालचेला शत्रू दिसत नाही, पण हॉकी टाकीवर आपल्या मेजरशी संवाद होतो. त्यावेळेला वरच्या तुकडीतल्या सैन्याने सांगितलं कि हमें दुश्मन ने चारों तरफ से घेर लिया है, हमारे पास कोई हथियार नहीं, आपको तो शत्रु दिखता नहीं है, एक काम करो हमारे ऊपर बॉम्ब डाल दो, हमारे साथ साथ दुश्मन भी मरेंगे. कोण आहेत माणसे? कोण आहेत ज्यांच्या भरोशावर तुम्ही आजही खुशाल झोपता? तुमच्या रात्री खूप तुम्हाला एक गोष्ट सांगू, या देशात सरतनशे जुद्याच्या ज्या धमक्या दिल्या जातात ना, त्या धमक्या आजही मिलिटरीच्या भरोशावर दिल्या जातात. लक्षात ठेवा, ज्या दिवशी राष्ट्रीय रायफल डोक्यात घेईल त्या दिवशी सरतनशे जुदावाले तुम्हाला या देशात नाही मातीत गाडलेले दिसतील. मिलिटरीची ताकद आहे या देशात. मनोबल आहे या लोकांचे, ते पाहिजे. तुम्हाला या संसाराची जंग जिंकायची, युद्ध जिंकायचं आहे, मनोबलही पाहिजे. शरीरबल, बुद्धिबल, मनोबल. 9 वाजले काय? 9 तेवढे गुरकून घेऊ. आता पांगलं. मग त्याच्या पुढचं बळ, अर्थबल. एका वाक्यात सांगतो, जीवनात कोणी मान देत नसेल तर पैसा कमवा. उभ्या कट्ट्यावर बसून म्हणतो आपण आपल्या जीवनात माणसं जोडले. जोडले कोणचे? काही ढंगाचे आहेत ते. आपण जोडलेले माणसं सकाळी 9 वाजता उठून, राजा देन सुना, संजय देन सुना, गजा देणार रे, एकटाच खाता काय? हे जोडले माणसं. हा गयाठा हा जोडला, आज ज्याच्या तंबाखूची सोय लागत नाही हे जोडले. अरे माणसं जोडावं माणसाने, पण माणसं ते जोडावं जे माणसं कुवत बाज आहे. कुवत काहीच नाही, आपण माणसं जोडले. आपल्या मैत्रीने सर गावी फुकटे येतील, दुसऱ्याच्या तोंडच्या बेड्या वळणारे, शाईने नाही देतील. बम पैसा कमावा माणसाने, दुसरा पुरुषार्थ आहे जगातला. खूप पैसा कमा, व्यवसाय करा, नोकरीदार होऊ नका, व्यावसायिक व्हा. किती मोठा नोकरीदार झाल्यानंतर मर्सिडीज घेता येत नाही. व्यापारी कधी लावू शकतो, कधी. व्यापारी व्हा आणि BMW घ्या, व्यापारी व्हा, मर्सिडीज घ्या. नोकरीवर लागल्यावर फक्त रोज ताजी पालकाची भाजी, नाश्त्याला पोहे, लिंबू,
एक लुंगी, शांडोबन्या, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा, 2 रुपयाचा पार्लेचा पुडा, एवढं होते. कर्ज काढा, घर बांधा, कर्ज काढा, लेकरं शिकवा, कर्ज काढा, लग्न करा. याच्यापेक्षा नोकरीवाल्याचं काही होत. नोकरी हा पर्याय नाही. एम्प्लॉय होऊन आयुष्य जाळल्यापेक्षा भंगार गोळा करून स्वतः व्यापारी झालेलं केव्हा व्हायचं. हा, तुम्ही म्हणसान भंगार गोळा करायला लावता का? अमेरिकाचा राष्ट्रपतीचा उद्योग असतो आहे भंगार गोळा करणे, दुसरं काही करत नाही. कंपनीचा घेते, आपण फिंगऱ्या घ्यायच्या, उतरल्या त्याच्या. आमच्या मूर्तिजापुरात एक बाई आहे, नुसतं बाटल्या गोळा करते. बाटल्या, तिच्या घरी पाठीमागं जागा आहे, तिनं 2000 स्क्वेअर फीट जागा बाटलीसाठी. सऱ्या मूर्तिजापुरात खंबे तिच्या घरी आहेत म्हणलं, अशी आळी मारून करते बा जागेवर, सऱ्या बाटल्या विकत घेते. काय तिला समजत नाही, पैसे भेटत असतील ना तिला, बाटली जात असेल ना डबल. तिला काय बाबा त्याच्यात तर धुनच नाही, हा प्रकारच नाही, त्याची एकता गजब आहे. नाही, या दारूवाल्याचा तर आदर्श किती घ्यावं समजतच नाही. नाही, सख्या भाऊ पाणी प्याला तर म्हणजे ग्लास धुवून, आणि हे नाही, बिना धुवाचाच रट्टा चालू आहे. बरं, ज्या टाकीतलं पाणी त्याच्या गिलासात पडते त्याच्यात मरणाची किडेवरती, पण चकनाक मीठ लावलो बाबा. तोंडही असं करतात त्याच्या बाबतीवर, जसं स्कायलॅब पडलं असं वाटतं का याच्यावर मजबुरी आहे बा, म्हणजे याला घ्यास लागते, जमतच नाही. त्याची एकताच एकता आहे. एवढी एकता तर एकता कपूरमध्ये नाही, तेवढी एकता ते याच्यात आहे. खूप व्यापार करा, खूप मोठे व्हा, व्यावसायिक व्हा. काळ आहे व्यापारी लोकांचा, उद्योजक व्हा, पैसा कमवा. जगात सगळे माणसं किंमत देतील. धनवंता लागे सर्व मान्यता आहे. स नरकुलीना, स्वरूपवाना, सगुणवाना व सर्व गुणा कांचनमाश्रयते. ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं सगळे गुण आश्रयाला लागतात. तो दिसायला चांगला नसला तरी त्याचा पैसा त्याला सुंदर बनवते. तो असायला साजरा नसला तरी त्याचा पैसा त्याला सुंदर बनवते. सगळे गुण पैशाच्या अवतीभोवती खेळतात. आणि लोक म्हणतात पैसा कमावल्यानं काय होते? पैसा कमावल्याने जगातल्या गरजा पूर्ण होतात. जेवढ्या पाहिजे तेवढा तरी कमवा. मी तुम्हाला तुकाराम महाराज व्हा हे सध्या तरी सांगणार नाही, कारण तो माझा आताचा विषय नाही. मी एक गोष्ट नेहमी म्हणत असतो, 2 कोटी कमवायचे, 1 कोटी दान द्यायचे, आणि मग म्हणायचे आपण जीवनात पैसा नाही कमावला. करून धरणं काहीच नाही. सप्त्याला वर्ग 1 रुपये आपण रामभाऊ पैसा नाही कमावला. काय ढंग नाही यात बोलल्यात, काय ढंग आहे. आणि वरून म्हणायचं ये भेटते का सप्त्यानं, आमची करू 51 घ्या, घेसाल घ्या, नाही तर घेऊ नका. जेव्हा आधी कुठे सहित आहे. आणि वरून म्हणायचं आपण जीवनात पैसा नाही. 80 लोकांचं काम आहे. खूप उद्योग करा, पैसा कमा. भात्या कुटपती नानो गच्छती सुत कांताना आदिंगती. अर्थप्राप्तेन कुरुते शक्यता द्रव्येन सर्ववशा. किती जगात पैशाला मान आहे सांगू तुम्हाला. तात कहे मेरो पूत सपूत है, बेनी कहो मेरो सुंदर भैया, पत्नी कहे मेरो प्राण प्रतीश्वर, इनकी रोज लेव बलैया. कवि गंग कहे सुन शाह गबर, सबके गाठ सफेद रुपैया. जेवढे नोकरीवाले आहेत तेवढे हात वर करा बरं. कोणीच नाही, सगळे शेतकरी संघटना. जेवढे शेतकरी आहेत तेवढे हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 लोक शेतकरी आहेत. बाकीचे सगळे अल्पभूधारक आहेत, पांढऱ्या कार्डावाले. नोकरी नाही, काही शेती नाही म्हणलं, काही ना काही तर धरा लागेल. अर्ध्यात तुम्ही, अर्ध्यात आम्ही, रोजगार आम्ही काम करू. शेतकऱ्याला त्याची बायको संध्याकाळी फोन नाही करत 6 वाजता. तोही कधी विचारत नाही. त्याला माहीत आहे, ठरलेलं आहे 70% वरण 30% बेसन. याच्यात काही बदल नाही. तुम्ही 3ऱ्या घरावर लेकरं बोंबलून मेलं तरी त्याच्या नशिबात दुसरी भाजी नाही. गोपाळराव शेजारी गेले का, त्या घरी काय केलं? शांता काय नाही, माय सकाळचं वरण होतं तेच फोडणी दिलं. दुसऱ्याच्या घरी गेलं का, शोभा तो घरी काय केलं? मा घरी बाई वरण सरलं होतं, बेसन आहे, येतं काय? पण पैशावाल्याची बायको नोकरीवाल्याची रोज फोन करते त्याला संध्याकाळी, हॅलो, ते म्हणते बोल.
काय करू मग संध्याकाळी? वांग खासान की डोकसं खासान? त्याच्या बायकाला मला कधी वाटते बाई आज कधी तुम्हाला आता माय म्हणतं आज पनीरच करावंच आहे, पण रात्री पनीर खाल्ल्यावर गॅस होते हो. बरं मग माझी इच्छाच नाही पनीर करायची. मला कधी वाटते वड्याच करा. तू कर मग त्या नाही वड्या खाणं चांगले नाही, त्यानं वाद येते म्हणे. मला तर वाटते का वांगच करा. पण पप्पा वांग चांगलं नाही, पचत नाही, ॲसिडिटी होती. मग करतं काय? मला वाटते खिचडी भातच करा. त्या पुढच्याची इच्छा काय आहे काही महत्त्वाचं नाही. तुम्हाला जे खाऊ घाला तर त्यातून बरोबर खाऊ घाला. हे मी का सांगितलंय? पैशाला किंमत आहे. जीवनात पैसा कमवा, दानधर्म पैशावालाच करतो, दुसरा नाही करतो. त्या काळात ज्या लोकांनी धर्मशाळा बांधल्या, ज्या लोकांनी जागा घेतल्या, आज आपल्याला वाटते त्यांनी जागा घेतल्या आणि त्या धर्मशाळा बांधल्या. अरे त्याच्याजवळ पैसा होता म्हणून घेतला राव. काय राजे हो तुम्ही? आज पंढरपुरात मोठ्या मोठ्या धर्मशाळा आहेत. कोणी बांधल्या आहेत? त्या तत्कालीन त्या काळातल्या पैशावाल्या लोकांनी बांधल्या. पैसा होता म्हणून बांधला आणि पैसा होता म्हणून दान केला. ते म्हणले का आपण रामभाऊ जीवनात पैसा नाही कमावला, आपण फक्त माणसं गोळा केल्या. मराठीच काय असं म्हणले का? ते पैसा कमवा आणि दान करा. पण ते अर्थ नावाचं बळ आहे. त्याच्यानंतरचं बळ आहे धर्मबळ, अर्थबल, सत्ताबल. त्याच्यावर मी काही जास्त बोलत नाही. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. गोटा चिखलात मारला की 4 थेंब आपल्या अंगावर उडत असतात आणि ते शाळेच्या माणसाने उडून घेऊन सत्ता म्हणतात त्याला. सत्ता आली का बाळूचा बाळासाहेब होतो, सत्ता गेली बाळासाहेबाचा बाळ्या होतो. दुपारी सांगितलं मी तुम्हाला, आमदार आहे तोपर्यंत 2 खडकू 4 माणसं मागं फिराले. बाबा एक जण रुमाल पकडाला, एक जण फोनासाठी पडले. खडकूही नाही आणि मागचे घुंगरही नाहीत. आता एकट्यात पापड भाजणं आहे आणि भाजलेले पापड एकट्याला खाणं आहे. तिचं नाव सत्ता आहे. लौकिक बळ. आमच्यासारख्याच्या पाठीमागं कोणचं बळ आहे? तुम्हीच आमचं बळ आहे. तुम्हीच भक्कम पाठीमागं उभे असता. इथून तिथं बसलेला हा समाज जर ज्ञानोबा तुकोबरायचं ऐकायला आलं असेल तर हे संप्रदायाचं लौकिक बळ आहे. त्याच्यानंतरचं बळ आहे धर्मबल. मला एवढंच सांगायचं आणि थांबायचं. माणसाचे 3 मूलभूत गरज आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. 4थी गरज धर्म असतात. खूप आहे. मी धर्माला 4थं गरज मानलंय. अन्नाची गरज आहे, खूप अन्न कमवा. वस्त्राची गरज आहे, खूप वस्त्र कमवा. निवाऱ्याची गरज आहे, निवारा कमवा. तसं ज्या पृथ्वीवर आपण आहोत तिला म्हणतात अवनी. त्या अवनी शब्दात अन्न, वस्त्र आणि निवारा आहे, ती पूर्ण करते. काही करायची गरज नाही. देवानं पॅकिंगचा पिझ्झा आपल्यासाठी बनवला. केळी पॅकिंग सहित आहे. घरी येईपर्यंत साल्ट काढाल मग खा, म्हणजे अन्न बनवलेलं आहे. झाडाचे पानं भलकलं धारण करून राहता येते, ते पृथ्वीवरच मिळतात. आणि दर्या कंदरीत भुयार आहे, तिथं राहता येते. हे तर कोण प्रगती सांगितली काय माहीत. नाही तर दिवसभर शिंगाला केला असता. या झाडाचे त्या झाडावर उड्या मारल्या असत्या, फळं खाऊन टाकले असते लोक. पण ठीक आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा. त्याच्याबरोबर धर्म जोपासा. ज्या देशामध्ये धर्म कमकुवत होतो तिथे अंगावरचे वस्त्र फाडल्या जातात. ज्या देशात धर्म कमकुवत होतो तिथे ताटातली भाकरी पडवली जाते. ज्या देशात धर्म कमकुवत होतो त्या देशात तुमच्याच राहत्या घरातून काढून दिल्या जातं. ज्या देशात धर्म कमकुवत होतो त्या देशात तुमचा धर्म विचारून तुम्हाला गोळी मारल्या जाते. तुम्ही विसरले, मी नाही विसरलो. बांगलादेश आणि पहिलगाम लक्षात ठेवा. जातीत वाटून घ्यायचं काही कारण नाही. धर्माने राहा. जाती इंग्रजांनी तयार केल्या. कुठला सुटला की कुठला तरी कांड्याने यावं लसणाच्या आणि त्यानं विचारावं तुमचा धर्म काय, आणि त्यानं तुम्हाला गोळी मारावी. का? तुम्ही विखुरले आहेत. का? तुम्ही धार्मिक नाहीत. का? धर्माची ऊर्जा तुमच्या शरीरातली मेली म्हणून. आमचे लोक त्याच मस्जिदीच्या उरावर गुलाल उधळतात जिथं पोलिसांची संख्या जास्त आहे. आमच्या ताकद नाही तसा गुलाल फेरायचा. हे लक्षात घ्या.
एवढ्या सगळ्या प्रकरणानंतर काय करावं मला जर अशी कोणी विचारत असेल तर मी सोपं उत्तर सांगतो त्याचं. आजपासून खूनगाठ बांधा. तुम्ही धर्म जोपासा म्हणजे आमच्यासारखे गावगाव फिरू नका. तुम्ही धर्म जोपासा म्हणजे काही तुमच्या अंगावर खटलेही करून घेऊ नका. तुम्ही धर्म जोपासा म्हणजे काही कुठे आंदोलन करू नका. हातात शस्त्र घेऊ नका. फक्त मी सांगतो तसं करा. तुम्हाला जर आता धर्म जोपासावं असं वाटत असेल, धर्म जाऊ द्या, उद्या तुमचे लेकरं या देशात सुखाने राहावे असं वाटत असेल तर हिंदू धर्माला धरून राहा. आणि याच्यासाठी काय करा तर याच्यासाठी एकच करा, जी वस्तू खरेदी करायची आहे ती वस्तू आपल्याच धर्माच्या दुकानातून खरेदी करता येईल याच्यावर जास्त लक्ष द्या. तर उद्या तुमचं लेकरू सुखाने. एवढं करता येते ना. सेक्युलरिझमचा भूत अंगात घालू नका. त्याने या देशाचं केव्हाच बरं झालं नाही. भाऊ भाऊ करता करता बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, भूटान, अफगाणिस्तान, इराण, इराक असं करता 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 आता तुम्ही एका ठराविक भूभागात आले हे लक्षात ठेवा. आता जर जातीत विखुरल्या गेले, जब जब हिंदू जाति में बटा तब तब कटा. आपसी मतभेदों में बटा तब तब कटा. पृथ्वीराज चौहान मोहम्मद घोरी की वजह से नहीं मरा, जयचंद की वजह से मरा. क्योंकि जयचंद भी राजपूत था और पृथ्वीराज भी राजपूत ही था. दोनों ही राजपूत थे, लेकिन दोनों आपसी जातियों में बढ़ गए, इसीलिए कट गए. मग हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. जाती पंचायत समितीत. आणि तुम्हाला या लोकांनी शिकवलं काय जाती कोण पाडल्या म्हणजे बाम नाही ना. काय सांगितलं तुम्हाला आतापर्यंत? जाती कोण पाडल्या? बाम नाही ना. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरी पूजा करायला आलेल्या बामणाने तुमची जात विचारली का? अरे तुम्हाला तो गोत्र माहित नाही तरी तो म्हणते, तुम्हाला म्हणते गोत्र सांगा. गोत्र गोत्र आणलं का? गोत्र? अरे ते गोमूत्र आहे. गोत्र विचारलं तुले, मूत्र नाही. तुला गोत्र नाही माहित? नाही हो, गोत्र नाही. कश्यप म्हणा. काय म्हणले? कश्यप. ऍडजस्टमेंट करून दिली, जात नाही विचारली. माहीत नव्हतं, दुरुस्त करून दिलं. तरी शिकवलं काय? बामणाईन जाती पाडल्या. या देशात कोण्या धर्ममंडपाने तुमची जात नाही विचारली. या देशात तुम्हाला कोण्या मंदिरानं तुमची जात नाही विचारली. तुमची जात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि तुम्हाला सरकारी लाभ घेतात तिथे विचारले. म्हणून जात ही सरकारी कार्यालयात सांगायची. गावात आलं तर जातीचं नाही, एका धर्माचं होऊन राहिलं पाहिजे. धर्म जोपासा, तो धर्म तुम्हाला जोपासेल. एका धर्म तथो धर्मो रक्षिती रक्षिता. आणि अंतकाळी धर्म बरोबर येते. किती वाजले?